आणि फर्स्ट सेमीफायनल 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. 4 ओव्हर आणि 4 बॉलर असतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आकाश सकपाळ, दापोलीचा स्टार म्हणजेच दापोलीचा हा तारा खेळाडू आपण बघतोय आकाश सकपाळ असेल. आणि त्याच्यानंतर फलंदाजी मार्कवरती अक्षय निवाते आणि त्याचबरोबर ऋषी बारे ही जोडगोळी असणार आहे. म्हणजे पहिल्या सेमीफायनलची मॅच आपण जर पाहत असाल तर दापोली 11च्या विरोधामध्ये सियास्पोर्ट दापोली या संघांमध्ये आपण जर हे बिग बॅटल बघतोय. आकाश राऊंड द विकेट, पहिलाच बॉल आणि आगमन सुस्वागतम खरपूस समाचार. 6 रन्स, अक्षयच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच बॉलवरती 6 रन्स आले, 3 स्पष्ट केलाय. सातत्याने ज्या वेळेला आपण जर पाहायला गेलं तर आकाश आणि अक्षय निवत या दोघांमधलं बॅटल खूप मोठं राहिलंय. राऊंड द विकेट बॉल RGCR यावेळेला सरळ डाऊन द ग्राउंड. या वेळचा देखील स्ट्रोक सरळ मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस येत आहेत. मिस्टर सॅम मात्र थोडीशी चर्चा करतील, समीर सावंत थोडी चर्चा करतात आकाश सोबत. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आलेत. मिस्टर कन्सिस्टंट आपण जर पाहायला गेलं तर लॉंग ऑनच्या परिसरामध्ये आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअरला गेला आपण क्षेत्ररक्षण पाहिलंय. आणि लॉंग ऑनला आकाश सकपाळ वरती अगदी आक्रमण एक रडार मध्ये होता. तो थोडासा हरकत करणारा बॉल होता आणि त्याच्यानंतर पुढचा बॉल सरळ बॅटच्या इथे होता. ते 6 रन्स मिळालेत. यावेळेला पुन्हा एकदा घणागती प्रहार. क्षेत्ररक्षक असेल सुमित जाधव. मिसफिल्ड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 रन्स मिळतील. जर पाहायला गेलं तर आकाश सकपाळ कुठेतरी थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय, महागडा ठरतोय. सुरुवातीचे 2 बॉल षटकार, त्याच्यानंतर या बॉलला मिसफिल्ड करत असताना 4 रन्स मिळालेत. इथे यावेळेला ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने आपण श्रेयस कटावकरला आता पाहताय. केवळ आणि केवळ 1च रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. फलंदाजी मार्कवरती आपण आता ऋषी बघतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं डिसेल पर्व 2 मध्ये थोडंसं आपण पाहायला गेलं तर मला त्याचा खामोश राहिला, परंतु या पर्वामध्ये थोडा पुन्हा एकदा चमकताना दिसतोय. ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून जिंकणारा संघ सरळ मात्र फायनलचं तिकीट बुक करेल. आणि फायनलचं तिकीट जर का बुक करायचं असेल तर पहिल्यांदा दापोली 11 या टीमला पराजित करावं लागेल. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी आणि इथे धावचीची संधी आणि फलंदाज मात्र ऋषी बारे मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉलला धावचीच झालाय. आणि षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे 17 रन झाले धावचीत होत असताना ऋषी बारे पहिल्याच बॉलवरती रन आउट झालाय.
आपण चर्चा करत होतो डीसीएलच्या फॉर्मची चर्चा करत होतो, परंतु आता याच बॉलवरती सरळ तो मैदानाच्या बाहेर येईल. अगदी खातं देखील उघडले नाहीये. रन्स घेण्यासाठी तो इच्छुक होता, परंतु अंततः तिथे धावचीत होताना आपण त्यांना पाहिलंय. अनुप देशमुख क्रमांक 3 वरती आलाय. शेवटचा चेंडू टाकताना आकाशनं पहिल्या सुरुवातीचे 3 बॉल थोडेसे मागणे टाकले, त्याच्यामध्ये 16 रन्स खर्च केले, परंतु पुढचे 2 बॉल अचूक टप्प्यावरती टाकत असताना केवळ 1च रन्स खर्च केलाय. या ओव्हरमध्ये शेवटचा एक चेंडू म्हणजे जेव्हा समीर सावंत आला थोडीशी चर्चा केली आणि गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल आलेत. पॉवर प्लेचं एकच षटक असणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. राऊंड द विकेट बॉल RGCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट इथे चांगला चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ होईल समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 18. 18 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिलं षटक संपलं होतं जिथे 18 रन्स आले. एक महत्वाची विकेट म्हणजे ऋषी बारे मैदानाच्या बाहेर. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलात तर गोलंदाजी मार्कमध्ये वंड्या शिर्के, शैलेश पवार या एंडकडून तो गोलंदाजी करेल. अनुप देशमुख आहे. पहिलाच बॉल चेंडूला सन्मानजनक चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस भाग मिल्का भाग आणि अंततः इथे मात्र सुरेख वेल स्टॉप. सुपर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा नानाचा मामला आहे, परंतु तिथे 3 रन्स वेगाने कंप्लीट. स्कोरबोर्ड आता 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बंड्या षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून तो टाकताना आपण त्याला पाहिलंय. बंड्याकडे ते पोटेन्शियल, कॅलिबर, क्षमता, गुणवत्ता, विद्वत्ता देखील ठासून आणि भरून असणारा तो खेळाडू आहे. कारण या महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही टीम खेळत आहेत. दापोली 11 आणि सिया स्पोर्ट्स दापोली या दोन संघांमध्ये बॅटल आहे. ओव्हर द विकेट बॉल आवला चांगलाच चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक असं डीप स्क्वेअर लेगला केवळ आणि केवळ 1च रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट, कारण का हे षटक तिथंच कुठेतरी डिफेन्सिव्ह खेळताना आपण पाहिलंय. म्हणजे आता आक्रमण केलं जात नाही या एंडकडून, कारण बॅटिंग मध्ये देखील खोली तो असू शकणार आहे. सिया स्पोर्ट्स यावला स्विच इट देखना स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. अनुप देशमुख अफलातून दणदणीत. थँक्यू 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 डीजे, थँक्यू. आणि इथे षटकार आपण पाहत आहे. दणदणीत स्ट्रोक होता. अगदी डोळ्यांचं पारणं फेडलं होतं. चेंडूला सन्मानजनक हँडल करायचं आहे. फक्त आणि फक्त हा निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉल आलाय. 28 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलंय. 1.4 ओव्हर पर्यंतचा स्कोर टाकून झालेला आहे. ओव्हर टाकून झालेत. 28 रन स्कोरबोर्ड वरती. पुढचा येणारा चेंडू आहे. इथे चेंडू पडल्यानंतर जर आपण पाहताय तर अतिशय वेगाने रन्स कंप्लीट होईल. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 रन स्कोरबोर्ड वरती.
या ओव्हरमधील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. बंड्या शिर्के गोलंदाजी मार्कवरती आहे. जतीन सालगावकर या नावाची चर्चा आपण दापोलीच्या टेनिस क्रिकेटमध्ये करत राहिलो आहे. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. 1 रन घेतला जाईल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट 30 रन स्कोर बोर्डवरती आहेत. नॅशनल क्रिकेट स्टेडियमचे पिच क्युरेटर म्हणजेच अतुल जाधव सरांचं आगमन झालेलं आहे. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय. मित्रांनो तुम्हाला माहित आहे अतुल जाधव अगदी बघा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले तुमच्या समोर आहेत. जे रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वाघव्याच आहे तिथे ते पिच क्युरेटर आहेत आणि ते या मॅचचा आनंद देखील घेतात आणि आपल्या सम्राट युवा संघटनेचे ते सदस्य देखील आहेत. तिसरं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती. SK श्रेयस कडावकर मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 ओव्हर नंतर 30 रन झालेले आहेत आणि गोलंदाजी करेल RGCR म्हणजे रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंडकडून गोलंदाजी करताना आपण श्रेयस कडावकर याला बघूया. समोर अक्षय निवाते ज्याने 6 बॉलला फेस केलंय. 19 रन्स वैयक्तिकरित्या बनवलेत. तर दुसऱ्या बाजूला अनुप देशमुख यांनी 5 ना फेस करत असताना 11 रन्स बनवलेले आहेत. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. शरीरापासून पुन्हा एकदा दूर खायचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये तिथे. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. पहिला चेंडू सुरेख टाकलाय. पहिलाच बॉल कुठेतरी आक्रमण करत असताना श्रेयसनं चांगला चेंडू टाकलाय. यष्टिरक्षक देखील क्लोज पद्धतीने थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज देखील अगदी जागेवर करताना आपण बघतोय. इथे आपण पाहायला गेलं तर चेंडूने चकमा देत अनएक्सपेक्टेड बाउन्सर परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. वाह काय क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. त्याचबरोबर आदरणीय सुमितजी पवार सरांचं आगमन झाले. सुमित पवार सर आपणास विनंती करतो की आपण मंचावरती आसन असतो. खोलवरचा बॉल टाकलाय. काय बॉलिंग चालले मैदानामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर सुमित पवार पुन्हा एकदा ना आपण विनंती करूयात की आपण मुख्य मंचावरती आसन असतं बा. सुमित पवार सर विनंती आहे आपणास आपण आसन असतं बा. आतापर्यंत काय बॉलिंग केले शेस खटावकरनं. हो यावेळेला खोदून मारलाय लॉंग ऑफ. समीर सावंत कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. अक्षय निवाते बाहेर येईल. बत्तीस रन स्कोर बोर्डवरती लागलेत. आता मनोज मोहिते बॅटिंग मध्ये खोली आहे सिया स्पोर्ट्स संघाकडे.
परंतु काय बॉलिंग केले श्रेयस खटावकरनं, 2 रन्स फक्त खर्च केलेत, 2 बिंदी बॉल टाकले आणि या चेंडूवरती विकेट देखील घेतलाय, महत्वपूर्ण विकेट. म्हणजेच काय तर अक्षय निवातीला बाहेर पाठवलंय. ऑप्शनच्या थोडस बाहेरचा बॉल आहे आणि इथे मात्र अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स दिला जाईल. स्कोरबोर्ड थोडस पुढे सरकेल 33 या आकड्यावरती. 33 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली जाते भन्नाट, हीच गोलंदाजी आपल्या संघाला देखील अपेक्षित होते, तीच बॉलिंग मात्र आता या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. मनोज मोहिते आपल्या साथीदाराकडे थोडीशी चर्चा करताना आपण त्यांना देखील पाहिलंय, कारण आपण म्हणतो ना की इथे तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों, वही सुबह सूरज बनकर निकलता है. त्या सूर्या जसं चमकायचंय तर त्याच्यासाठी पहिले जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी करना पड़ेगा और करना जरूरी है. इसी के साथ फिर एक बार मरतबा गेंदबाज निकले, गेंदबाज तैयार है जो श्रेयस खटावकर. अगली गेंद RGCR इस एंड की ओर से गेंदबाजी करते हुए राइट ओवर द विकेट. इस गेंद के ऊपर खेलने का प्रयास ही नहीं किया था और अंपायर का इशारा, डॉट बॉल है. इस ओवर की आखिरी गेंद है. स्कोरबोर्ड थोडंसं या ठिकाणी स्थिरावलेले दिसते 33 या आकड्यावरती. 2 ओव्हरमध्ये केवळ 30 रन्स होत्या आणि या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर केवळ आतापर्यंत 3च रन्स खर्च केलेत गोलंदाजी करणाऱ्या श्रेयसनं. म्हणजे जेव्हा गरज आहे सुरेख गोलंदाजी आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फलंदाज असेल समोर मनोज मोहिते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल होता, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स असेल आता, खूप बाहेर होतात. जतीनच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील, कारण फलंदाज जर यावेळेला अगदी फुल कॉन्फिडंट होता की हा बॉल व्हाईट बॉल असू शकेल, जिथे एक्स्ट्रा रन्स त्यांना देखील मिळणार आहे. जशा जर पाहायला गेलं तर व्हाईटच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. या ओव्हरमधील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळू शकेल का, कारण मनोज मोहितेकडे क्षमता आहे, कारण तो कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकेल. पुढचा बॉल आहे, फॉरवर्डचा बॉल होता, चेंडू पडल्यानंतर अगदी यॉर्कर लाईन सरळ मात्र तिथे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपावलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट, 34, 34 रन स्कोरबोर्ड वरती 3 ओव्हर नंतर. थँक्यू विजय, थँक्यू. चला नो टीम मीटिंग जास्त करू नका, वेळ खूप कमी आहे. आता थोडी चर्चा देखील त्या ठिकाणी केली जाईल. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये आपण जर पाहायला गेलं तर किती रन्स मारले, किमान तरी 15 ते 10 रन्स येणं गरजेचं असतील. म्हणजेच काय तर 45 ते 50 रन्स कुठेतरी आपण एक फायटिंग स्कोर बघू शकाल, कारण दोन्ही टीमकडे अगदी गोलंदाजीचा अटॅक खूप मोठा राहिलाय. एका बाजूला आता शेवटचं षटक टाकत असताना गोलंदाज मुसद्दीक फकी, गोलंदाजी मार्कवरती मुसद्दीकीला आपण पाहत आहे. DCL चा बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दिसू शकेल. शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेला पहिलाच बॉल अगदी हवेमध्ये होता, स्वीच हिट आणि सरळ मात्र स्वप्नील पवार
आणि नितीन पवार यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला या आपल्या मानवर हळूहळू आपल्या मैदानात दाखल होताना दिसत आहेत. चला अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. अनुप देशमुख मैदानाच्या आतमध्ये अगदी धुमाकूळ घालतोय. 38 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. या ओव्हर मधील काही चेंडू शिल्लक आहेत. आडव्या बटन करण्याचा प्रयत्न असेल, परंतु आपण जर पाहायला गेलं जोरदार अपील केली आहे. जोरदार अपील तिथे होती. कमी गतीचा बॉल टाकला होता मुसद्दीक या बॉलरनं. 38 रन्स फक्त स्कोर बोर्ड वरती आहेत. मुसद्दीक हा जो गोलंदाज आहे त्याला अगदी शब्दो नावाने देखील आपण तो प्रसिद्ध देखील आहे. समोरच्या दिशेने बॉलिंग करतोय. रनअप मध्ये थोडीशी दुविधा. जतीन सालगावकर अगदी यष्टींच्या मागे क्लोज पद्धतीने किपिंग करतायत. प्रत्येक बॉलरला ते किपिंग क्लोज पद्धतीने करतात. फ्रंट फुटचा वापर यावेळेला नो मॅच लँड कव्हरच्या दिशेने 4 रन्स चौकार. स्कोरमॅन तुफैल अहमद ऐनरकर आहेत आणि त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरमॅन भावा पवार सर यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. येथे शेवटचं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. हो यावेळेला चांगला स्वीप पॅडल स्वीप चेंडू मात्र फाईनला. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू जी. 46 रन फक्त चौकारांची आतिषबाजी चालली. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक समीर सावंत वेगाने चेंडूपर्यंत आलाय परंतु कॅच मिस. 2 रन्स मिळालेले आहेत. आपण एक्सपेक्ट केलं होतं की कुठेतरी 45 पर्यंत स्कोरबोर्ड जाईल का, परंतु 48 आता स्कोरबोर्ड वरती लागलेत. 48 रन्स आहेत. शेवटचा बॉल आहे म्हणजे शद्दो हा गोलंदाज आहे त्याच्यावरती आता आक्रमण केले. अक्षरशः स्लॉगर मध्ये तुटून पडताना आपण फलंदाज अनुप देशमुख याला बघताय. इथे सुरेख गोलंदाजी उद्ध्वस्त करून टाकलेत आणि षटक क्रमांक 4 हे देखील संपलेलं आहे. धावसंख्या 48. जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये 49 रन्स पाहिजे. 24 balls needs 49 runs.
टॉस करतोय पत्रकार आदरणीय कांबळे सर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. यापुढची सेमीफायनल असेल त्या सेमीफायनलचा आपण टॉस करतोय. सिया स्पोर्ट्स बी विरुद्ध आलिशान दहागाव. आदरणीय पत्रकार कांबळे साहेब यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 24 बॉल मध्ये 49 धावांचा पाठलाग करत असताना इथे दापोली 11 आज संघ आपण राईट हँडेड बॅटर आकाश सकपाळ आणि समीर सावंत. मिस्टर सॅम ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 मध्ये 6 षटकार ठोकणारा फलंदाज समीर सावंत नॉन स्ट्राईकला तर आकाश सकपाळ पहिलाच बॉल इथे हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षक सुबे जामदारच्या डोक्यावर सरळ सहारच षटकार आलाय. वा आकाश चला आपण टॉस करून घेतोय सिया स्पोर्ट्स आणि अलिशान दहागाव या दोन टीम मध्ये. बरोबर आदरणीय पत्रकार कांबळे सर यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस तिथे केला असेल. टॉस कोणी जिंकलाय? टॉस कोणी जिंकलाय? सिया स्पोर्ट्स बी या टीमनं टॉस जिंकले. यावेळेला बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आहे. वाह काय कमालची फटकेबाजी या ठिकाणी आकाश सकपाळ म्हणजे अगदी जेवढे पहिल्या 2 बॉल मध्ये वाटा सगळं परत घेतलेत. धन्यवाद 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 डीजे. अनमोल डेकोरेटर्सचे जे ओनर आहेत मालक आहेत मनोजजी गावडे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. काय बॅटिंग केले आकाश सकपाळनं जे पहिल्या 2 बॉल मध्ये दिले होते ना ते पुन्हा एकदा बॅटिंग करताना आता मात्र प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण केले. याला म्हणतात स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. पुन्हा क्रॉस लाईन खेळायचं आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबून आलाय. 1 रन आता मिळून जाईल. कमालची बॅटिंग चालेल. स्कोर बोर्ड आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे गणेश शेलवे यांना विनंती करतो या युवा संघटनेचे जे सल्लागार आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूयात. अनमोल डेकोरेटर्सचे सर्व मनोजी गावडे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे शैलेंद्र सकपाळ सरांचं देखील आगमन झाले जे आमचे बंधू आहेत. सो तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आपण असं नसतं व्हायचं या मुख्य मंचावरती आपण बसायचंय जाऊन. सिया स्पोर्ट्स बी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आणि तिथे मात्र मिस्टर सॅम समीर सावंत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत सर्वात जलद गतीचं अर्धशतक ठोकले आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलाय. तो समीर सावंत आता स्ट्राईक मार्क वरती असेल. मिस्टर सॅम या सॅमची आपण चर्चा करतोय. आज की शाम किसके नाम. आणि समोर गोलंदाज मात्र आपण बघतोय तर अनुप देशमुख. ओव्हर द विकेट बॉलिंग. यावेळेला फुल टॉस बॉल सरळ कव्हरच्या डोक्यावरून चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चारन.
आणि इथे सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. सुपर डुपर संडे आपण पाहतोय. 21 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. चेंडूला सन्मान दिलाय, चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला सन्मान दिला गेलाय. षटकाचा खेळ समाप्त होईल. विदाउट लॉस स्कोर बोर्ड 22-22 ही आकडेवारी. धावसंख्या जाऊन पोहोच. येस ऍब्सोल्युटली. आणि दापोली 11ला सपोर्ट करण्यासाठी आमचे रेवाले मामा देखील या ठिकाणी आहेत. रेवाले मामा तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 22 रन्स. जास्त टीम मीटिंग नको आहे, टीम मीटिंग नको आहे. पुढच्या मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. चला टीम मीटिंग ऑफिशियल विनंती आहे, टीम मीटिंग करू देऊ नका. आपल्याला आज फायनल मॅच देखील खेळवायची आहे. डीजे थँक्यू 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 डीजे. गमरे साहेब सुद्धा इथं आले, त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. जे आपले नक्कीच मार्गदर्शक आहेत गमरे साहेब, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे इथे. त्यानंतर आमचे तांबे साहेब, नंदकिशोर तांबे साहेब, नक्कीच 3 दिवस त्यांची वाट पाहत होतो. असे आमचे नक्की नंदकिशोर तांबे साहेबांचं इथं हार्दिक स्वागत आहे. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला 18 बॉल आता 27 रन्स पाहिजेत. 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र 22 रन्स काढले. समोर गोलंदाजी मार्क वरती अक्षय निवाते. शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करत असताना पंचाच्या उजव्या बाजून राऊंड द विकेट बॉलिंग लेफ्ट हँडेड बॅटर्स तयार आहे. यावेळेला आपण जर बघताय तर अलोंग द कार्पेट खेळले गेले. एकच रन मिळालाय आणि स्कोरबोर्ड थोडस पुढे सरकेल, जिथे स्कोरबोर्ड 23-23 या आकड्यावरती. आपण अनेक अशा स्पर्धा पाहिल्यात आणि या स्पर्धा बघत असताना आज हा ग्रँड फिनालीचा दिवस आहे, जिथे सातत्याने आपण चर्चा देखील करतोय. तुम्हाला चर्चा करावी लागेल तर तुम्ही चर्चेमध्ये राहू शकाल. आपण पाहिलं तर कृषी सहाय्यक सचिनजी पवार यांना सुद्धा विनंती करतोय, त्यांनी येऊन स्थानापन्न व्हायचे. सचिनजी पवार कृषी सहाय्यक यांना विनंती करतोय, त्यांनी स्टेजवर येऊन अनुशासित गोलंदाजी करावी लागेल. कारण अजून देखील या संकट काळामध्ये तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्ही स्वतः जिंकलेले नाही आहात. याच्यासाठी तुम्हाला आता ताळमेळ आणि धडपड देखील करावं लागणार आहे. जिथे कारण 2 फलंदाज आक्रमकतेनं खेळतात, त्यांना थांबवण्यासाठी अचूक टप्प्याची बॉलिंग अपेक्षित राहील. कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्ही खेळताय. शेवटपर्यंत लढण्यामध्ये ज्याची स्वतःवरती विश्वास आहे तो अगदी कोणत्याही क्षणाला मात्र कुठेही सुरुवात यशाची करू शकेल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, चेंडू फाईनला गेलाय आकाश सकपालच्या बॅटमधून सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन. थँक्यू थँक्यू. यावेळेला अतिरिक्त उसळे अनएक्सपेक्टेड बाउन्सर बॉल आहे. त्याचबरोबर आदरणीय संकेतजी मेहता सर यांचं देखील स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेदरम्यान ते देखील उपस्थित आहेत. थेट चिपळूण मधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते. चेंडू यावेळेला फलंदाज थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आता थोडासा बिंदी बॉल आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षय निवातेने केले, प्रभावित केले. जिंकण्यासाठी अजून 22 रन्स पाहिजेत येणाऱ्या 14 बॉलमध्ये. 14 बॉलमध्ये अजून 22 रन्स पाहिजेत. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. आकाशला ज्यावेळेला चौकार आला त्याच्यानंतर तो पुन्हा एकदा मोठा प्रहार करायला गेला. त्याच्यानंतर पुन्हा कुठेतरी आपण जर पाहताय तर गोलंदाज पुन्हा तयार होईल. स्विच हिट, यावेळेला क्षेत्ररक्षक असेल
सिद्धू यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. केवळ 1 रन. स्कोरबोर्ड 28. 28 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी काही वेळातच आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण याच्यानंतर सेकंड सेमीफायनलची मॅच असेल. आलिशान दहागाव आणि त्याचबरोबर सिया स्पोर्ट्स बी, म्हणजे एक सिया स्पोर्ट्स ए हा संघ मात्र आता सेमीफायनल खेळतोय. त्याच्यानंतर लगेच सिया स्पोर्ट्स बी हा संघ सेमीफायनल खेळेल. आलिशान दहागाव यांच्या विरोधामध्ये यावेळेला समीर सावंतच्या पाठमधून हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू 6 रन षटकार. बारामध्ये 15. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद मात्र स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून हसन टिकले हे देखील घेत आहेत. सो हसन टिकले यांच्या माध्यमातून देखील 100% शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत दापोली 11 या टीमला. कारण दापोली 11 या टीमचे विकेट टेकर ते बॉलर होते, अगदी स्ट्रायकर बॉलर होते. आज मात्र ते अगदी कुवेतमधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या टीमला देखील ते मिस करतायत. हसन, तुमचं देखील मनापासून सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही स्वागत देखील करत आहोत. परंतु इथे चांगले एफर्ट्स आपण पाहिलेत प्रत्येक खेळाडूचे, परंतु त्यांनी या मॅचसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत दापोली 11 या टीमला. बारा बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. मनोज मोहिते गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी तुम्ही जर पाहताय तर अगदी डीपला चेंडूला खेळलं गेलं. सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ आणि केवळ 1 रन पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. उद्या मात्र 14 एप्रिल विश्वरत्न कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील या महामानवाची जयंती तर आहे. सर्वांना आजच आम्ही शुभेच्छा देऊ, कारण शाळेच्या बाहेर बसून ज्या विद्यार्थ्यांना असं एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकावरती आज भारताचा देश मात्र चालतोय, ते म्हणजे भारताचं एक पवित्र संविधान आहे. आणि त्या संविधानावरती आज आपण संपूर्ण आणि भारत देश देखील चालत आहे. त्या महामानवाला आजच मात्र विनम्र अभिवादन करेन. उद्या मात्र त्या महामानवाची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा असतील. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. मनोज मोहिते या विकेटचा प्रयत्न केला. समीर सावंत आणि सरळ मात्र चेंडू डोक्यावरून ट्रॅव्हल. केवळ 1च रन मिळून जाईल. आता मॅच मात्र चुरशीची बनत जाईल, जिथे 10 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता है. वो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष की कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हाथोड़े के घाव पत्थर पर, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि इथे गोलंदाजी मार्क वरती असणारा गोलंदाज तुम्ही पाहताय मनोज मोहितेनं आतापर्यंत जकडवले फलंदाजांना. एकही विकेट गेलेली नाहीये. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 13 रन्स पाहिजेत. ऑफला चांगला अगदी बॅक टू बॉलर डॉट बॉल येईल. मॅच आता जशी जशी या ठिकाणी शेवटाकडे जाते आणि तिथे मात्र रोमहर्षक बनत चालली आहे. इथे एखाद विकेट जरी आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगला रोमहर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. 2 सलामीर फलंदाज जे ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते मात्र या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळलेत. परंतु येणाऱ्या 9 बॉल मध्ये आता 13 रन्स पाहिजे. मनोज मोहिते कमालची बॉलिंग आहे. यावला चेंडू हवेमध्ये. विकेटची चर्चा केली, विकेटचं झालंय पतन. आकाश सकपाळ येईल मैदानाच्या बाहेर. चेंडू राहील आतमध्ये.
अडीजे थँक्यू. आणि त्याचबरोबर मिकी माऊस आपण आहात कुठे या चला आपण मिकी माऊस हे देखील काही वेळात मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतील. कारण जर पाहायला गेलं तर एक रेकॉर्ड राहिलंय दापोली 11 या टीमचं. दापोली 11 या टीमचं एक रेकॉर्ड राहिलंय. म्हणजे जेव्हा जेव्हा सम्राट युवा चषक आपण पाहिलं त्या चषकाची आपण फायनल या टीमला खेळताना पाहिलंय. काही वेळेला चॅम्पियन तर झाला होता. 8 बॉल 13 रन्स पाहिजेत. म्हणजे मागची जी पर्व 4 आहे त्या पर्व 4 मध्ये दापोली 11चा संघ फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. काही वेळेला रनरअप आहेत तर काही वेळेला चॅम्पियन देखील बनलेत ते. आणि आता सीझन 5 मध्ये एकच माणूस मात्र एकच स्वप्न उराशी बाळगून पुन्हा एकदा दापोली 11 संघ मात्र जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये खेळतोय. मिस्टर कन्सिस्टंट स्ट्राइक मार्क वरती क्रमांक 3 वरती पाठवले अमिय पालक. हो वा काय सुरेख स्ट्रोक काय मिस्टर कन्सिस्टंटच्या बाट मधून षटकार. रन्स पाहिजेत. 7 बॉल 7 ची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आपण याला मिस्टर कन्सिस्टंट उगाच बोलत नाही. या खेळाडूकडे ती क्षमता राहिली आहे. पोटेन्शियल कॅलिबर आहे. यावेळेला सुरेख स्ट्रोक असेल. इथे मात्र कॅच मिस झाली आहे. आपण पाहायला गेलं तर वेगानं 2 रन्स देखील कंप्लीट होतील. आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 44-44. 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 5 पाहिजेत. अमेय पालकरनं जो षटकार ठोकला मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं आणि दापोली 11 संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. याच्या नंतर आलिशान दहागाव विरुद्ध सिया स्पोर्ट्स बी. सहा बॉल मध्ये 5 रन्स पाहिजे. समीर सावंत स्ट्राइक मार्क वरती. समीरचा कारनामा 6 बॉल मध्ये 6 षटकार होते. आपण ती मॅच पाहिली असाल. काय बॅटिंग केली होती. तुफान क्रिकेट. आणि 14 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट केलं होतं त्या मॅच मध्ये. त्याचबरोबर जर आपण अमेय पालकर यांना देखील पाहिलं त्याने देखील 14 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट होतं मिस्टर कन्सिस्टंट या नावानं. त्यानंतर आपण मनोज मोहिते यांना पाहिलं 15 बॉल मध्ये त्यांचा मात्र आपण अमेय पालकर यांना पाहिलं ज्यांनी षटकार आता मुवमेंटला ठोकला होता. डीपीएल पर्व 11 मध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. डीसीएल पर्व 2 मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. आणि आता मात्र सम्राट युवा चषक 2025 पाहतोय. ओ यावेळेला समीर सावंत छेरान षटकार. हॅलो चेक. हॅलो 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 चेक.